नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललेलो आहोत कायसाठी मम्मी कायसाठी माझी मम्मी बघा किती सुंदर दिसते. वाव, लुकिंग लाईक वाव. आज आहे वटपौर्णिमा. आज रिचार्ज करायचा दिवस आहे. हे आमचा कार्यकर्ता पहिलवान. हा पहिलवान कुठे चालली? सौंदर्यवती तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. वाडिये वाडिये वाडिये. मम्मीची तयारी चालू आहे आणि माझा टाइमपास चालू आहे. माझं पोट झालंय भरून सकाळ सकाळ. आता ह्या फक्त या लेडीज लोकांना चालू आहे पोट भरणं. आधी देवाचं पोट भरायचं आणि नंतर मग हा सगळा वटपौर्णिमेचा घातलेला जो घाट आहे तो पूर्ण करायचा आणि मग घरी येऊन स्वतःचा पोटोबा करायचा. चला भेटूया आता थोड्याच वेळात. वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा हा एक सण आहे, जो विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी उपवास करतात. माझ्या आईने आणि माझ्या बायकोने सुद्धा सकाळपासून उपवास केला, तो ईदपर्यंत. या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे. आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि पतिव्रतेच्या बळावर सावित्रीने यमराजांकडून सत्यवानाला पुन्हा जीवनदान मिळवून दिले. त्यामुळे हा दिवस प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचा प्रतीक मानला जातो. या दिवशी महिला वर्ग वडाच्या झाडाची पूजा करून त्याभोवती पवित्र दोरा गुंडाळतात, प्रदक्षिणा घालतात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि नात्यांची जपणूक करण्याचा संदेश देणारा सण आहे. पण आजच्या आधुनिक युगात वटपौर्णिमेचा अर्थ केवळ पत्नीने पतीसाठी उपवास करणे, सकाळपासून अगदी त्या पूजेपर्यंत अगदी काय म्हणतात त्याला, ते एकदम न खाता पिता उपवास करणे, सुकून जाणे, हा एवढाच नाही आहे. खऱ्या अर्थाने हा दिवस पती पत्नीने एकमेकांच्या आरोग्याची, स्वप्नांची आणि आनंदाच्या थोडंसं मम्मल मारत आहे आणि आनंदाच्या समान जबाबदारी घेण्याचा संदेश देतो. नातं टिकवण्यासाठी प्रेम, परस्पर आदर, विश्वास आणि समान साथ हीच खरी पूजा आहे. परंपरा तर आपल्याला जपायचीच आहे, पण आधुनिक विचारही स्वीकारूया. बापरे, खूपच जास्तच काय म्हणतात ते, एकदम धार्मिक, खूपच जास्त असं एकदम बौद्धिक तर नाही ना झालं? हो, नक्कीच झालं. कारण हा सण आहेच तसा. ह्याच्यामध्ये सॅक्रिफाईस आहे दोन्ही बाजूने, पती आणि पत्नीचा. इथे आपल्याला दिसेल आजचे बुद्धियुक्त असलेले काही काय म्हणतात ते, एकदम हुशार लोक थोडासा बुद्धिवाद करतील, युक्तिवाद करतील की स्त्रीनीच का करायचं. हे पवित्र काम जर स्त्रीकडे दिलं असेल तर काय हरकत आहे. त्याच्यामुळे हा आजचा सण हा दोघां मिळून साजरा करायचा असतो. हा किंबहुना फक्त एकट्या स्त्रीचाच नाही आहे. इथे तुम्ही बघताय, बापरे, किती स्त्रियांनी इथे या वडाला दोऱ्या बांधल्या आहेत. बापरे बाप, या वडाला सुद्धा वाटत, अरे बापरे, आजच्या दिवस मला एवढं, वर्षभर कुठे जातात या सगळ्या स्त्रिया. मला बायका बोलायचं होतं, पण थोडंसं समजून घ्या. छान वाटलं पाहिजे, कारण आजचा हा ब्लॉग सुंदर ब्लॉग आहे, छान ब्लॉग आहे. त्यासाठी थोडीशी भाषा पण एकदम अशी सुमधुर, पवित्र, पारंपरिक, ऐतिहासिक अशी वाटली पाहिजे. म्हणून या वडाच्या अवतीभोवती ज्या वेळेला स्त्रिया हे रीळ घेऊन फिरत असतात, वडाला दोरा बांधत असतात, त्यावेळेला त्यांचं चिंतन चालू असतं की मी ह्या वर्षामध्ये हे केलं, माझ्या कुटुंबासाठी केलं, माझ्यासाठी केलं. आता मी येणाऱ्या वर्षामध्ये माझं हे टार्गेट असेल. हे फक्त स्त्रीकडेच नसतं, तर हे दोघांचंही असतं. जर नेट करतं, किती छान आहे नाही आपली हिंदू संस्कृती. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे समर्पण, त्याग आणि
आणि लक्ष, दोघां मिळून असेल लक्ष. स्त्रीला इतकं महत्त्व दिलं आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, ते इथून दिसून येतं. बघता बघता ह्याच्यामध्ये एक ब्लंडरसुद्धा झाला. मम्मीने आणलेलं जे रीळ होती ती संपली. शेवटी मला परत जावं लागले दुकानामध्ये आणि दोघींसाठी अजून मोठी रीळ आणावी लागली, जेणेकरून त्यांच्या ज्या प्रदक्षिणा आहेत त्या वडाच्या त्या पूर्ण होतील. तुम्ही ते पाहू शकताय, सगळ्या वयोगटातल्या, सगळ्या वर्गातल्या, सगळ्या आपल्या हिंदू स्त्रिया कुठच्याही जातीच्या असतील त्या इथे अगदी मनोभावे या वटपौर्णिमेचा जो सण आहे तो साजरा करतायत. काहींचे पतिदेव जे आहेत, काहींचे जे नवरोबा आहेत ते आले नाहीत, पण मी तर माझ्या बायकोबरोबर आणि माझे बाबासुद्धा तिथे होते. माझ्या घरामध्ये ही पहिल्यापासूनची आलेली ही एक रीत म्हणा तुम्ही, की या दिवशी पतीने आपल्या पत्नीबरोबर इथे जायचं आहे. माझ्या वडिलांनी ते केलं. जेव्हा जेव्हा त्यांना कामातून जमलं तेव्हा त्यांनी नक्कीच केलं आणि मला तर काय जमवावंच लागतं त्या दिवशी. नो ऑप्शन अँड नो एक्सक्यूज. मॉडर्न एरा में आपको नो एक्सक्यूज. मस्त होता आजचा दिवस, छान सुंदर असा दिवस. सकाळ सकाळ म्हणजे उठल्यानंतर ज्या ज्या वेळेला असे सण येतात त्या त्या वेळेला असं वाटतं, अरे यार आज का दिन तो एकदम हॅपनिंग डे आहे. आणि खरंच मजा आली. तिथे गेलो, खूप सारं फोटो सेशन केलं आणि मग काय परतीची वेळ, सगळी पूजा झाली. पृथाने आईने आलेल्या सगळ्या स्त्रियांना हळदी कुंकू दिलं, हळदी कुंकू लावला आणि मग काय आपला आंबा या वडाला देऊन सगळी पूजा करून आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. पण त्याच्यामध्ये खूप सारं फोटोशूट झालं बरं का. आणि या ज्या मॅडम चालल्यात ना, बरं झालं बाबा एकदाचं असं बोलणाऱ्या, त्यांनी खूप फोटो काढून घेतले. चांगली देहाडी मजदुरी माझ्याकडनं करून घेतली ॲज अ फोटोग्राफर. डन. रिचार्ज सक्सेसफुल. चल ना फोटो काढा. तू कुठे गेली घरी? फोटो काढा आणली ती बघ. कुठे काढायची? कुठे आहे पिशवी? इथेच काढू ना फोटो दररोज. आपण इथेच काढू. पिशवी काय बाप्पा, रिचार्ज सक्सेसफुल. मॉडल वॉक. रिचार्ज सक्सेसफुल ना? हा, अजून व्हायचं रिचार्ज. चलो अभि आपण फोटो काढूया. तिथे फोटो काढायचा का तिथे आधी? त्या झाडाजवळ असं उंच फोटो काढायचा आहे का? हा, गेल्या वर्षीच्या ठिकाणीच नको, तिथे एकाच ठिकाणी जाते. मग इथे जाऊया. कुठे जायचं? किती मोठे झाडाखाली चल. हा, त्या मोठ्या झाडे का मोठ्या झाडाखाली चल. ते बघ जांभळीचं. या जांभळीच्या खाली. काय मॅडम एवढी सुंदर का दिसते तू आज? इस सुंदरता का राज क्या है? माझा नवरा. कॉमेडी बहुत अच्छी जम रही है तुम्हें आजकल. आता इथे आलेलो आहोत. हे कबीर गार्डन. दी ग्रेट कबीर गार्डन, जिथे मी आणि माझी आई लहानपणी अभ्यास करायला यायचो. या कबीर गार्डनकडे फार आठवणी आहेत है ना? जुन्या आठवणी आहेत. बालपणीच्या अभ्यास करण्याच्या आठवणी आहेत.
येस. आता इथे फोटोशूट चालू होणार आहे थोड्या वेळात. मजबूत फोटोशूट चालू होणार आहे आता इथे. इकडून काढ. तर आता माझी ड्युटी चालू झाली. बाय. थोड्या वेळासाठी टाटा बाय बाय. रिचार्ज सक्सेसफुल. वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आपला झालेला आहे आजचा रिचार्ज सक्सेसफुल झालेला आहे आपल्या बायकोचा. हा झालं ना सगळं. आता काय वर्षभर पिढ्याला रेडी. 7 जन्म पिढ्याला रेडी आहे. बाप रे बाप. मला हे बघताय का आत्ताच घाम आलाय. 7 जन्म ऐकून आत्ताच घाम येतोय. आपली गाडी कुठे आपली हिरकणी इज हिअर. चलो तर झालेला आहे आपला आजचा पूजन. वटपौर्णिमेचं पूजन सक्सेसफुल झालेलं आहे. मस्तपैकी वर्षभर. हा हात घेऊ का. अरे सुंदर हात घेऊ का. दाखवायचा आहे का सुंदर हात. चला आता बसूया. आता बस झालं. थोड्या वेळ पुरता मी आता आलेलो आहे. आज सुट्टी घेतली हे बोलायचं असतं. तर चलो आता गाडी काढतोय. आता मी निघतोय. भेटूया थोड्या वेळातच. वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळी काही पूजा झालेली आहे ते तुम्ही आता पाहिलं. पण आता बात आहे ते जेवणाची. अरे बापरे. बायकोने आणि आईनी बनवलं आहे आजचं एकदम जबरदस्त जेवण. त्याच्यामध्ये आहे पोळी, तोंडलीची भाजी, काटवणी आणि मसाले भात. एकदम जबरदस्त असं जेवण बनलेलं आहे. तर लवकरात लवकर मी जेवणार. आणि आजचा वटपौर्णिमेचा हा जो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक ठोका. आणि जर असेच अजून नवीन छान असा कंटेंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.